श्री स्वामी समर्थ मंडळी, शुभ सकाळ. पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर आता गाडी चावी लावलं आहे आणि आता मी निघालो आहे कुडाळ जाऊ. तर जाता जाता थोडीशी थंडी होतीच, तर दोनाक मास्क लावलं आहे आणि प्रवास करू चालू केलं आहे. आणि गणेश घाटाचं पाणी आणि त्याचबरोबर होळाक असलेलं पाणी बघून असं वाटत होतं डिसेंबर महिना की सप्टेंबर महिना. नंतर मग मी कुडाळ जाऊ पटापट चालू केलं आहे, कारण आधीच मग लेट झालेलो होतो. रविवार असल्या कारणाने म्हटलं जरा आरामातच जाऊया. तर पटापट मी आता जाऊन निघालो आहे आणि कुडाळ घेऊन पोचलो आहे. तर कुडाळ घेऊन पोचले तर आपली अगोदरच गाडी रेडी झालेली होती. मग गाडी काढलं आणि मी पोचले मच्छी मार्केटमध्ये. तर म्हटलं तुमका मासे दाखवूया. तर हे बघा अशा प्रकारे मासे होते. नंतर मग मच्छी मार्केटमधनं मी निघालो आहे आणि दूध टाकू पुढच्या दुकानांका गेलो आहे. काही दुकानदारांची घराई आतमध्ये असल्या कारणाने आतमध्ये जायचं लागतं. कशी बशी एकदा गाडी आतमध्ये घातली आणि त्या घराकडे येऊन पोचले. तर ह्या घराकडे येऊन बघते तर ती अजून काही उठाक नाही होती, पण साथ घातल्यावर लगेच बाहेर इली आणि पिशवी आणलेल्या त्या पिशवीत दूध टाकूक चालू केलं आहे. कारण माका वेळ कमी असल्या कारणाने पटापट दूध टाकूक चालू केलं आहे आणि तिथून मग मी निघाले पुढे जाऊक. तर मंडळींनी तुमची जुनी आठवणी पुन्हा एकदा ताजा करताय, तर या गाडीमध्ये कोण कोण बसलं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर पूर्ण मार्केटमध्ये दूध टाकून झाला आणि ह्या शेवटचं दुकान होता त्याका पण एकदाचं दूध टाकलं आहे. आज दूध दही सगळं संपलेला, त्याच्यामुळे आज पिशवी एकदम रिकामी झालेली होती. तर ती आतमध्ये आणून ठेवलं आहे आणि येऊन बसले. तर आज नाश्ता काकी खोबऱ्याची चटणी आणि अप्पे बनवलेले आहेत. तर ते अप्पे या चटणीसोबत मस्तच लागतात. तर ते गप्पे मारत पटापट अप्पे संपवलं आहे आणि मग मी बाजारात जाऊन बाहेर पडलो आहे, कारण माका बाजारात जाऊन मिरची आणि कोथिंबीर पेंडी घ्यायची होती. ती पटापट घेतलं आहे आणि मग मी निघालो आहे हॉटेलमध्ये जाऊक. तर मग मी आता येऊन पोचलो आहे ओवी फास्ट फूड हॉटेलमध्ये. तर ओवी फास्ट फूडमध्ये येऊन बघतो तर आमचे ओळखीचेच बसलेले होते दादा आणि वहिनी. तर त्यांका नमस्कार केला आणि इथे भाजी ठेवलं. आता मी घराकडे जाऊन निघालो आहे, कारण थोडं आराम करूया म्हणून. आराम करून झाल्यानंतर परत मी संध्याकाळी कुडाळमध्ये येऊ बाहेर पडलं. तर मग मी कुडाळात हॉटेलमध्ये येऊन पोचलो. तर आई बोलली नॉनव्हेज समोसाची ऑर्डर असा, तर ती पटापट आपल्याला बनवून देऊची असा, म्हणून मी थोडीफार मदत केलं. नंतर मग एक बॉक्स घेतलं, त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅकिंग करून मी ती ऑर्डर देऊ निघालो आहे. तर ही ऑर्डर होती ती आपल्या कुडाळमधील तनिष्क ज्वेलर्स असा त्यांची ऑर्डर होती. मग त्या ठिकाणी सिक्युरिटी काका बसलेले होते, त्यांना विचारलं आहे त्यांची ऑर्डर असा म्हणून आणि त्यांच्या हातात दिलं आहे आणि मी निघालो आहे पुढच्या कामात, कारण माका नळ्याने टाकून जायचं होता. तर ते काम करू मी पटापट निघालो आहे आणि ह्या कामसुद्धा पटकन आवरून घेतलं आहे आणि पूर्ण गाडी खाली केलं आहे आणि आता मी जात आहे घराकडे. घराकडे येऊन पोचलो आहे आणि बघितलं तर 11:15 वाजले होते आणि घराकडे येऊन फ्रेश झालं आहे आणि पहिलं स्वेटर घातलं कारण खूप थंडी होती. तर आजचं ब्लॉग कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. शुभरात्री.